माझा मितवा मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त जबरदस्त असा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग आजच्या आपल्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की इकडे ईश्वरी जी आहे ती आता अर्णवसोबत गाडीने चाललेली असते आणि तेव्हाच ना गाडी इतकी व्यवस्थित चालत असते, पण इथे असणाऱ्या ईश्वरीला कळत नसतं की नेमकं चाललंय तरी काय. कारण मगासपर्यंत 1 तास एवढं दाखवत होता रस्ता आणि आता चक्क 2 तास दाखवते, त्यामुळे गोंधळ उडालेला असतो. तेच इकडे रमाकांतवर खूप जास्त जबरदस्ती वल्लरी करत असते आणि लवकरात लवकर सांग की कुठे आहेस ते, म्हणजे तू पुरावे कुठे लपवून ठेवले आहेत याबद्दल विचारलं जात असतं. तेव्हाच ना इकडे मात्र आता रमाकांत काही केल्यात तोंड उघडत नसतो. त्याने सांगितलेलं असतं की काही झालं तरी मी सत्य आता सांगणार नाही आहे. मग आता या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता वल्लरीच्या समोर घडत असतात तेव्हा मात्र वल्लरी खूप जास्त रागात असते. तिची आता सटकलेली असते, कळत नसतं की काय करावं. कारण रमाकांत काही झालं तरी आपलं तोंड काही उघडत नसतो. रमाकांतला आता वल्लरी अक्षरशः तोंड दाबून मारायचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला या सगळ्या काही गोष्टी होत असताना रमाकांत म्हणतात की तुम्ही जरी माझा जीव घेतलात ना तरीसुद्धा ना मी कोणत्याही गोष्टी ज्या आहेत त्या सांगणार नाही आहे. मग तुम्ही काही करा तिकडे, असंही आता म्हटलं जातं. मग तेव्हाच ना इकडे वल्लरीचा फोन वाजलेला असतो. वल्लरीच्या फोनची जशी रिंग वाजते ना तसं आता वल्लरी उदयकांतला म्हणत असते की मला अर्जंट कॉल आलेला आहे, सो मला या फोनवर आत्ताच्या आत्ता बोलावं लागणार आहे आणि जर मी नाही बोलले ना तर प्रॉब्लेम होईल आणि ह्याचा मोबाईल कुठे आहे त्याचाही मोबाईल जरा मला दे. कारण ह्याच्या फोनवरनं सुद्धा आता सगळ्यांना सांगायला हवं ना की हा जो आहे तो तीर्थयात्रेला गेला आहे, नाही तर याच्या घरातले म्हणजे सगळेजण काळजीत राहतील ना. चिंटूला मेसेज करूया की मी तीर्थयात्रेला जातोय म्हणून, मग तर कारणच मिटलं. असंही आता इकडे असणारी ही वल्लरी बोलत असते. तेव्हाच वल्लरीला आता उदयकांत म्हणत असतो पण ह्याच्या फोनला पासवर्ड आहे, त्याचं काय करायचं आहे फोनच्या पासवर्डचं. आता फोनच्या पासवर्डचं ना मी माझ्या माणसांकडनं कसं तरी उघडून घेते, पण ह्याला आता असंच राहू द्यायचं नाही आहे. काही झालं ना तरीसुद्धा ह्याच्याबद्दल घरामध्ये बातमी पोचायलाच हवी ना की हा तीर्थयात्रेला गेलाय करून, नाहीतर सगळीजणं ना ह्याला शोधत बसतील, असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे मात्र पाहायला मिळत असतं की या सगळ्या शोधातच इकडे वल्लरी तर निघून जाते, पण दुसरीकडे मात्र आता रमाकांतला मारत असतो आणि सांगत असतो की बोलतोयस का, सगळं काही सत्य सांगतोयस का, कुठे ठेवलं आहेस हे लपवून. जर तू सांगणार नाहीस तर आम्हाला कसं कळणार आहे, आणि जर आता तोंड उघडलं नाहीस ना तर बघ. असं बोलून ना आता खूप जास्त बेदम असं मारलं जात असतं आणि एवढं मारलं जात असतं ना तेव्हा मात्र आता इथे रमाकांत बेशुद्ध पडायचं नाटक करतात. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की मामाचा कॉल आलेला होता अर्णवला आणि अर्णवला मामा विचारत होता की अरे तुम्ही कुठे पोचला आहात, किती वेळ झाला. मग तेव्हाच मामा सांगत असतो की अरे पाऊसही किती पडतोय ना. अर्णव म्हणतो की हो मामा, त्यामुळेच ट्रॅफिक खूप जास्त पेटतंय, पाऊस पडलाय ना म्हणून. मग आता मामा अर्णवला बोलत असतो की अरे इकडे सुद्धा तेच तुला सांगायला फोन केला, स्पर्धेमध्ये ना सगळ्याच जणांना उशीर होतोय, काही पत्रकारांना सुद्धा बोलवलंय ना तर त्यांना सुद्धा ना पावसामुळे यायला उशीर होतोय, त्यामुळेच तुलाही मी फोन केला की घाई गडबडीत येऊ नको, कारण अजून बाकी स्पर्धकही पोचायचे आहेत, त्यामुळे तूही घाई करू नकोस, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा एवढ्या सगळ्या काही गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता इकडे अर्णवही बोलत असतो की हो आम्हीही घाई करून येत नाही, ठीक आहे, बरं झालं मामा कळवलंच ते. मामाही आता अर्णवला सांगतो की एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे थोडा वेळ का होईना राहा, कारण आता घाई गडबडीत करून येऊ नका, कारण ट्रॅफिकही खूप जास्त आहे आणि प्रॉब्लेम्सही होतील, त्यापेक्षा थोडा वेळ कुठेतरी आराम करा, असं देखील आता अर्णवला मामाने सांगितलेलं असतं. तर मामाचं बोलणं अर्णवही ऐकतो. तर मामा सांगतो की पण कॉन्टॅक्टमध्ये राहा काही झालं तरीसुद्धा, कारण काही प्रॉब्लेम व्हायला नको, असंच मामाला वाटत असतं. तेच आता दुसरीकडे ना ईश्वरी इकडे तिकडे बघत असते आणि मग तिच्या लक्षात येत असतं की आपल्याला आता काही झालं तरीसुद्धा इथे
इथे जास्त वेळ गाडीत थांबता येणार नाही. तेच आता दुसरीकडे उदयकांत जो आहे तो रमाकांतला मारायचा, खूप जास्त त्रास द्यायचा प्रयत्न करत असतो. उदयकांत जेव्हा इतका त्रास देत असतो ना, तेव्हा बिचारे रमाकांत जे आहेत ना ते अगदीच ना बेशुद्ध पडलेले असतात. खरं तर ते बेशुद्ध पूर्णपणे पडलेले नसतात, ते फक्त नाटक करत असतात. कारण त्यांना ना माहिती असतं की आता काही झालं तरी इथून सटकायचं आहे आणि त्याचसाठी या उदयकांतला का होईना जरासं आपण मुद्दामून त्रास देऊया. तेच इथे उदयकांत जो आहे तो टेन्शनमध्ये येतो. त्याला असं वाटतं की आता हातातनं सगळंच गेलं, कारण रमाकांतची हालचाल होत नसते. रमाकांतला आता तिथे पडलेला असताना उठवायचा उदयकांत प्रयत्न करत असतो. उदयकांत म्हणत असतो की अरे दादा उठ ना, दादा तुला काय होते, उठ ना रे, काय होते प्लीज ना उठ, असं बोलून त्याला उठवायचा प्रयत्न केलेला असतो. पण काही केल्या हालचाल काही आता होत नसते. मग उदयकांतला टेन्शन येतं. उदयकांत म्हणतो की हे सगळं काय झालं, करायला काय गेलो आणि झालं काय, हे असं व्हायला नको होतं, असाही विचार तो करतो. आणि मग आता तो तिथेच ना लगेच वल्लरीला कॉल करायचा प्रयत्न करत असतो. कारण वल्लरीला त्याला ह्या गोष्टी सांगाव्याच लागणार असतात. कारण वल्लरी आणि तो टीमअप होता आणि जर वल्लरीपासून लपवलं तर प्रॉब्लेम होईल. म्हणून उदयकांतने वल्लरीला कॉल केला असतो. वल्लरी म्हणत असते की काय रे, मी आताच तिकडनं आली ना आणि लगेच तू फोन केला आहेस का. त्यावर उदयकांत म्हणतो की अरे फोन करण्याचं पण कारण आहे ना. अगं मी मगाचपासनं त्याच्याकडनं सगळ्या काही गोष्टी काढून घ्यायचा प्रयत्न करत होतो. त्याला मी मारलंसुद्धा, पण ते काही जास्त झालेलं दिसतंय. कारण आहे ना आता तो हालचालच करत नाही, काहीच बोलत नाही आहे. त्याचं आता काय झालं असेल, गचकला असेल का, असं देखील उदयकांतला वाटत असतं. पण इकडे रमाकांत शुद्धीभर असतात, ते फक्त नाटक करत असतात. मग इकडे उदयकांतला जेव्हा टेन्शन येतं तेव्हा वल्लरी उदयकांतवर भडकलेली असते आणि म्हणत असते की तुला काही कळतंय का, आपलं ठरलं होतं ना, त्याच्याकडे आपल्या विरोधात पुरावे आहेत, त्यामुळे त्याला इतक्यात तरी काही करून उपयोग नाही आहे आणि एवढं मारायची काय गरज होती, तू पण ना, असं बोलून आता इथे वल्लरी जी आहे ती भयंकर अशी चिडलेली असते. आणि जेव्हा एवढी ती चिडते ना, त्याच वेळेला इकडे मात्र आता जो उदयकांत असतो तो म्हणत असतो मग आता करायचं काय आहे मला कळत नाही आहे, तुला काही समजत असेल तर सांग मला, तसं आपण करूया, असंही आता म्हटलं जातं. तेव्हाच ना उदयकांत जो आहे तर डोकं अगदीच बंद झालेलं असतं, काहीच कळत नसतं. वल्लरीसुद्धा भडकलेली असते. तेच रमाकांत मागे उठतो आणि रमाकांतला आजूबाजूला एक मोठा बांबू ठेवलेला दिसतो. रमाकांतला आता माहिती असतं की तिथून सटकायचं असेल तर या उदयकांतला चांगलंच बेदम मारायला हवं, त्याला बेशुद्ध करायला हवं, तेव्हाच मला इथून बाहेर पडता येईल. आणि म्हणूनच मग आता रमाकांत हातामध्ये तो बांबू धरतो आणि जोरातच ना इकडे असणाऱ्या या उदयकांतच्या डोक्यामध्ये तो बांबू जोरात मारतो. इकडे वल्लरीचा फोन चालू असतो. वल्लरी फोनवर बोलतच असते. वल्लरी म्हणत असते की हॅलो हॅलो, कुठे आहेस तू, हॅलो मी बोलते. तोपर्यंत इथे ना उदयकांतच्या डोक्यात जोरात ना आता बांबू फेकून मारलेला असतो रमाकांत यांनी. उदयकांतने बांबू मारल्याबरोबर आता चक्कर येऊन ना उदयकांत खालीच पडतो. कारण उदयकांतला बेदम असं मागून मारलेलं असतं, त्यामुळे आता उदयकांतला बेशुद्ध पडण्या वाचून पर्याय नव्हता. त्याच वेळेला ती संधी साधून ना रमाकांतने आता तिकडनं पळ काढलेला होता. रमाकांत बाहेर पडतात पण त्यांचा पाय अडकतो आणि ते खाली पडतात. तेव्हाच आता रमाकांत रस्त्यावर ना कसंबसं चालायचा प्रयत्न करत असतात. कारण त्यांना आता चालणंसुद्धा होत नसतं, कारण खूप जास्त मारलेलं होतं आणि त्यामुळेच ना हळूहळू का होईना ते चालायचा प्रयत्न करत असतात. तेच आता ईश्वरी अर्णव गाडीने जात असतात. ईश्वरी अर्णवला म्हणत असते की या पावसाचं काय करायचं, केवढा हा पाऊस येतोय, आपल्याला आता पोचायला सुद्धा उशीर होणार आहे. तेच रमाकांत त्याच रस्त्यावर असे आडोशाला थांबलेले असतात आणि हेच नेमकं ईश्वरीला दिसतं. ईश्वरी आता लगेच अर्णवला सांगत असते की अहो थांबा ना, ते बघा तुमचे बाबा. त्यावर अर्णव म्हणतो की इथे ते काय करणार आहे, तुला काही वेळ लागले का, उगाचच काही काय बोलतेस, असं बोलून आता अर्णव जो आहे तो ईश्वरीला वेड्यात काढत असतो. अर्णवने गाडी खूप जास्त पुढे नेलेली असते, त्यामुळे अर्णवना गाडीही थांबवत नाही. पण ईश्वरीला तसंच वाटत असतं की तिथे बाबा आहेत, पण आता अर्णव काही केल्या गाडी काही थांबवत नाही. तेच आता अर्णव आणि ईश्वरी हळूहळू पुढे जात असतात. तेव्हाच ना ईश्वरी म्हणत असते की मला ना ते तुमचे बाबाच वाटत होते, बाकी काही नाही, मला ना काहीतरी गडबड वाटते. तेव्हाच ना इकडे रमाकांतसुद्धा रस्त्याने चालत असतात. कोणाचीच गाडी दिसत नसते. ते मात्र अर्णवच्या गाडीचा पाठलाग करतात. त्यांना कळत असतं की अर्णवची गाडी गेलेली आहे. त्याच रोडने हळूहळू ते पुढे
पुढे जात असतात. इकडे ईश्वरी अर्णवला म्हणत असते की काहीतरी करा, कारण खूपच जास्त कंटाळा आलेला आहे. अजून आपण किती प्रवास करणार आहोत असंही आता म्हटलं जातं. तेच दुसरीकडे आता रमाकांत हा बेशुद्ध पडलेला असतो. वल्लरी त्याला हॅलो हॅलो करत असते, पण वल्लरी जेव्हा हॅलो हॅलो करत असते ना तेव्हा कंटाळून तिने फोनही कट केलेला असतो. इकडे आता उदयकांतला जाग येते. उदयकांत इकडे तिकडे पाहत असतो. उदयकांतला समजतं की आता आपलं काही खरं नाही. वल्लरी आता आपलं काय करेल याची भीती वाटत असते. तेच रमाकांत रस्त्यावरनं चालत असतात. दम तर खूप लागलेला असतो, कारण त्यांना कोणीही आता जी ट्रिप आहे ती सुद्धा दिलेली नसते, कारण आता शेवटी त्यांच्या कपड्यांवरनं ते कोणत्या तरी गरीब घरातले आहेत असंच वाटत होतं. त्यामुळे आता बिचारे रस्त्यावरनं एक एक पावलं मोजत आता जात असतात. त्यांना भीतीसुद्धा असते, कारण त्यांचा पाठलाग कोणी केला तर. तेच आता अर्णव ईश्वरी रस्त्याने जात असतात. तेव्हाच ना ईश्वरी अर्णवला म्हणत असते की अर्णव सर, जर आपल्याला खूप जास्त उशीर होणार असेल ना तर आपण एका हॉटेलमध्ये थांबूया. अर्णव म्हणतो की हो, मी 5 स्टार हॉटेलच बघतोय. त्यावर ईश्वरी अर्णववर चिडते. अर्णवला म्हणत असते की एवढ्या सगळ्या गोष्टीमध्ये सुद्धा तुम्हाला 5 स्टार हॉटेलच दिसतंय का? काय गरज आहे 5 स्टार हॉटेल बघण्याची? नको नको, 5 स्टार हॉटेल नका बघू. काही झालं ना तरीसुद्धा एक काम करा, आपण इथेच कोणतंही एखादं हॉटेल भेटले ना तर त्या हॉटेलमध्ये राहूया. कारण मला असं वाटतं की 5 स्टार हॉटेल शोधण्यापेक्षा जवळ कुठचंही हॉटेल असेल ना तिथे थोडा वेळ का होईना राहायचं आहे आपल्याला. पण अर्णवला या सगळ्या सुखसुविधा हव्या असतात, ज्या की नॉर्मल हॉटेलमध्ये भेटणार नसतात. आणि म्हणूनच अर्णव आता ईश्वरीला साध्या हॉटेलमध्ये नाही राहायचं असं सांगत असतो. पण ईश्वरी म्हणत असते की आता तुम्ही 5 स्टार हॉटेल कुठे शोधत बसणार आहात ते मला सांगा, कारण आता आपण अडचणीत आहोत आणि मला असं वाटतं ना की आपल्याला जिथे भेटेल ना तिथे गपचूप राहायला हवं. असंही आता ईश्वरी इथे असणाऱ्या या अर्णवला बोलत असते. पण अर्णव म्हणतो की कुठेही राहायचं नसतं, एकदम व्यवस्थित टॉप लेवलमध्ये राहायचं असतं. असं कुठेही राहून कसं काय चालणार आहे? मुळात ना मला समजतच नाही आहे. मग तेव्हाच ईश्वरी म्हणत असते कधी कधी ना काही गोष्टी ॲडजस्ट करायच्या असतात. प्रत्येक वेळेला ना सगळं काही चांगलं भेटत नाही. आता ना मला वॉशरूमला सुद्धा जायचं आहे. पटकन एखादं कुठेही हॉटेल भेटलं ना तर गाडी थांबवा, बाकी मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे. असंही आता ईश्वरी अर्णवला बोलत असते. तेव्हा अर्णव बोलत असतो की पण मला ना नाही वाटत हे योग्य. म्हणजे साध्या हॉटेलमध्ये कसं राहायचं, तिथे काहीच आपल्याला ज्या काही सुखसुविधा आहेत त्या भेटणार नाही आहेत, म्हणूनच थोडी भीती वाटते. मग तेव्हाच ना इकडे मात्र आता सांगितलेलं असतं ईश्वरीने की मी तुमचं ऐकणार नाही आहे. इथे जे हॉटेल भेटेल त्या हॉटेलमध्ये आपण निवांत राहायचं आहे. 2-3 तास का होईना पण राहूया, पण मला दुसरीकडे कुठेही नाही चालणार आहे, असं देखील ईश्वरी आता अर्णवला बोलत असते. अर्णवही आता ऐकायला काही तयार नसतो. त्यामुळे आता ईश्वरीचा खूप जास्त गोंधळ उडालेला असतो. ईश्वरी इकडे तिकडे पाहत असते. मग ईश्वरी अर्णववर ओरडते, कारण तिलाही वाटत असतं की पाऊस पडल्यामुळे तिला वॉशरूमला तर खूप जोरात आलेली असते. मग ती आता अर्णवला समजावत असते की दुसरीकडे नको, आपण इकडेच एखादं हॉटेल वगैरे बघूया. मग तेव्हा जाऊन अर्णव कुठेतरी हळूहळू का होईना ऐकत असतो. पण इकडे आता रस्त्याने जात असतानाच ना वाटेत एक हॉटेल लागणार असतं. म्हणून ईश्वरी म्हणत असते की आपल्याला ह्याच हॉटेलमध्ये राहायचं आहे. अर्णव नाही म्हणत असतो, पण ईश्वरी त्याचं काही ऐकत नसते. त्यामुळे अर्णवने ना अक्षरशः आता हात टेकलेले असतात. दुसरा ऑप्शनच नसतो ना अर्णवकडे. मग इकडे आता अर्णव आता म्हणत असतो की नको ना, पण ईश्वरी काही ऐकायला तयार नसते. ईश्वरी म्हणत असते की ह्याच हॉटेलमध्ये आपल्याला आता राहायचं आहे, आपल्याकडे दुसरा पर्याय नाही आहे. हे हॉटेल खरंच खूप चांगलं दिसतंय, चला 5 स्टार हॉटेल कुठे आता शोधत बसायचं आहे, पण आपण ह्याच हॉटेलला राहूया, असंही आता ती सांगत असते. अर्णव नाही म्हणत असतो. तेच दुसरीकडे उदयकांत आता रमाकांतचा पाठलाग करत असतात. उदयकांत जेव्हा रमाकांतचा पाठलाग करत असतो ना तेव्हा मात्र रमाकांत तिथेच असताना त्याला दिसतो. मग आता तिथे समोरून रमाकांत दिसतोय ना तेव्हाच ना आता उदयकांत त्याचा पाठलाग करत त्याच्या मागे मागे जात असतो. तर रमाकांतला दिसतं म्हणून रमाकांतसुद्धा तिकडनं पळ काढतात. तेच आता दुसरीकडे ईश्वरीला रस्त्याच्या कडेला एक हॉटेल दिसलेलं असतं. ईश्वरी आता अर्णवला सांगत असते की ते बघा हॉटेल, तिथेच आता गाडी थांबवा. पण आता अर्णव म्हणत असतो की नाही, ते हॉटेल चांगलं नाही आहे. पण ईश्वरी त्याचं ऐकत नाही, कारण पावसाळ्यामध्ये ना एकदा का वॉशरूमला आलं ना का काही सुचत नसतं. तेच आता ईश्वरीच्या बाबतीत झालेलं असतं. अर्णवला 5 स्टार हॉटेल हवं असतं, पण ईश्वरी आता त्याला एका साध्या
हॉटेलमध्ये सुद्धा घेऊन जाते. ईश्वरी आता अर्णवला गाडी थांबवायला सांगते आणि मग गाडी थांबल्याबरोबर स्वतः गाडीतून उतरून लगेच पळ काढते. मग अर्णवही तिच्या मागे मागे जातो. दुसरा पर्यायच नव्हता ना अर्णवकडे. मग आता ईश्वरी त्या हॉटेलमध्ये जाते आणि काउंटरला जाऊन हॅलो हॅलो कोणी आहे का इथे बोलून आता ती थांबवायला सांगत असते. मग तिथे कोणीही नसतं. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की चल ना, मी तुला सांगतोय ना, आपण दुसऱ्या हॉटेलला जाऊया, या हॉटेलमध्ये काही सुविधा नसणार आहेत. पण इकडे ईश्वरी जे आहे ती अर्णवचं ऐकत नसते. ईश्वरी आता तिथे असणाऱ्या त्या मॅनेजरला हाक मारायचा प्रयत्न करत असते की भैया इथे कोणी आहे का. मग तेव्हाच ना तिथे हॉटेलला रिसेप्शनवर बसलेला माणूस तिथे येतो आणि मग आता तो म्हणत असतो की बोला तुमची काय सेवा करू. तो सुद्धा खूपच जास्त फनी दाखवलेला आहे तो जो व्यक्ती आहे ना तो. मग आता तो विचारत असतो की काय झालं. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की खरं तर आम्हाला एक रूम हवी होती. तेव्हाच ना ईश्वरीला ते म्हणत असतात की मग कसं हवं आहे काय. मग तेव्हा अर्णव त्यांना जे काही 5 स्टारमध्ये ज्या काही ट्रीट्स भेटत असतात, म्हणजे जे काही सुखसुविधा मिळत असतात त्याबद्दल तो विचारत असतो आणि हे सगळं काही तुम्हाला इथे भेटणार नाही असं त्या माणसानं सांगितलेलं असतं. तेव्हाच ईश्वरी अर्णववर भडकते आणि अर्णवला म्हणत असते की आपल्याला काय इथे रात्र काढायची नाही आहे, 2-3 तास थांबायचं आहे, तर गप्प बसा. मग आता ईश्वरी म्हणत असते की मला ना एक रूम हवी आहे. मग नेमकी रूम कशी हवी आहे ते सांगाल का. मग आता रूमच्या रचनेबद्दल सांगितलेलं असतानाच ना अर्णव म्हणत असतो की इथे AC म्हणजे ड्युलेक्स अशा वगैरे रूम आहेत का. मग आता अर्णवला सांगितलं जातं की AC रूम्स आहेत, पण ज्या पद्धतीने तुम्ही म्हणताय की तुम्हाला ज्या ज्या गोष्टी रूममध्ये अवेलेबल हव्या आहेत त्या भेटतीलच असं नाही, त्यासोबत जेवणसुद्धा तुमच्या आवडीचं भेटेल असं नाही, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हा ईश्वरी अर्णवला ओरडत असते आणि अर्णवला म्हणते की अर्णव सर तुम्ही शांत बसा. आणि त्यानंतर ना ती आता त्या मॅनेजरला सांगत असते की मला ना 2 तासासाठी बस झाली ना सर रूम. मग आता इकडे असं आता तो तिकडे असणारा रिसेप्शनवरचा माणूस म्हणत असतो. त्याला काहीतरी वेगळंच वाटत असतं. आणि मग तेव्हाच ना अर्णव म्हणत असतो की आमचं लग्न झालेलं आहे. मग ईश्वरीसुद्धा गळ्यातलं मंगळसूत्र दाखवत असते आणि सांगत असते की आमचं लग्न झालेलं आहे, इथे आम्हाला जायला प्रॉब्लेम होतोय, म्हणून फक्त 2 तासासाठी आम्हाला रूम हवी आहे. ओके. मग तो म्हणतो न्यूली मॅरिड ओ असं म्हणून तो चिडवू लागतो. तेव्हाच ना आता अर्णवला कळत नसतं की काय रिॲक्ट करावं ते. ईश्वरी म्हणत असते की हो न्यूली मॅरिड आहे, पण आता प्लीज आम्हाला चावी देताय का 2 तासासाठी, कारण आहे ना आम्हाला पटकन रूम हवी आहे आणि मला फ्रेशही व्हायचं आहे, असं देखील आता ईश्वरी म्हणत असते. तेव्हाच ना आता तो माणूस पटकन चावीसुद्धा देत असतो. तेव्हाच ईश्वरी म्हणत असते की फक्त 2 तासाचं बुकिंग हवं आहे हां. मग अर्णवही शांतच राहतो. मग इकडे असणारा जो मॅनेजर असतो ना त्याला कळलेलं असतं की ह्यांचं काहीतरी खरं नाही आहे. मग तो म्हणतो की घ्या 2 तासासाठी तुम्हाला ही चावी दिली, मग 2 तास मी तुम्हाला काही डिस्टर्ब करायला येणार नाही, डू नॉट डिस्टर्ब हां. मग आता अर्णवही मजा घेत असतो त्याची. अर्णव म्हणतो की ठीक आहे 2 तास ना नॉकसुद्धा करायला येऊ नका, आणि नॉक जरी करायला आलात ना तरी हळू करा, असं देखील अर्णवने सांगितलेलं असतं. म्हणजे आता तो विचार करतो की चला फायनली हे सगळं काही समजतंय ना तर समजू दे ना, अशा पद्धतीने आता विचार केलेला असतो. तेच आता ईश्वरी म्हणत असते की तुम्ही पहिल्यांदा चावी द्यावं, मला जाऊ दे इथून. मग आता ती कशी चावी वगैरे घेते आणि तिला ना तिकडनं सटकायचं असतं आणि त्याचसाठी तिने चावी वगैरे घेतलेली असते आणि ती म्हणत असते की 2 तासासाठी डू नॉट डिस्टर्ब ओके. आणि मग ती चावी वगैरे घेते आणि चावी घेऊन ना तिकडनं पटकनी आता ती बाहेर पडते. तर तिला वॉशरूमला जायचं असतं आणि यासाठी तिची धडपड सुरू असते. या अर्णवला काय करणार, तिला काय करायचं आहे ते, म्हणूनच ती ना आता कशी धडपड करू लागते. तर अर्णव ना तिच्याकडे पाहत असतो. अर्णव म्हणत असतो की काय तू पण आता ईश्वरी ना ऐकत नसते. ईश्वरी म्हणत असते की चला मला जाऊ द्या, उशीर होतोय. आणि मग तेव्हाच ना ती आता या सगळ्या काही गोष्टी सांगते. तर इकडे मात्र आता अर्णव त्यांना म्हणत असतो की त्या माणसाला की ठीक आहे आम्हाला डिस्टर्ब करू नका, आम्ही जातो. मग आता एवढं सगळं सांगितल्याबरोबर ना आता तो माणूसही मुद्दामून मजा मस्करी करत असतो आणि म्हणत असतो की नाही करत हो तुम्हाला डिस्टर्ब, तुम्हाला जे काही करायचं आहे ना ते करा, असंही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात ना, त्यामुळे अर्णवही एकदम ना विचित्र अवस्थेत अडकलेला असतो, कारण त्याला ना काहीच कळत नसतं कसं सगळं काही होणार आहे ते.
मग अर्णव ना 2 तासासाठी त्याच्याकडनं चावी घेतो, त्याला हवे ते पैसे पेड करतो आणि पेड केल्यानंतर तो म्हणत असतो की डिस्टर्बसुद्धा करू नका. मग तो म्हणतो की नाही नाही 2 तास ना तुम्हाला काही म्हणून डिस्टर्ब करायला मी येणार नाही आहे, असंही आता तो म्हणतो. मग तेव्हाच ना तिकडनं अर्णव जो आहे तो बाहेर पडतो. अर्णव जेव्हा तिकडनं बाहेर पडतो ना तेव्हा नेमकं ना इकडे वल्लरी ना रमाकांतना बघत असते. वल्लरीला लक्षात येतं की हा तर रमाकांतच आहे आणि रमाकांत इथे काय करतोय. तेव्हाच ना रमाकांत त्या हॉटेलमध्ये बरोबर गेलेले असतात, कारण ना त्या हॉटेलमध्येच येत ना इकडे आता अर्णव आणि ईश्वरी थांबलेले असतात हे दिसलेलं असतं आणि अर्णव आणि ईश्वरी तिथेच थांबलेले आहेत म्हटल्यावर ना इकडे लगेचच बाहेर पडतात. तेच इकडे आता वल्लरी विचार करते की हा माणूस तर रमाकांतसारखाच आहे, नक्की कोण आहे हा माणूस असाही विचार ना मनामध्ये येऊ लागतो. मग आता ती इकडे तिकडे बघते आणि तेव्हाच ना तिच्या लक्षात येतं की हा माणूस आहे ना नक्कीच ना मला रमाकांतसारखा दिसतोय. म्हणूनच मग आता तिने लगेच कॉल केलेला असतो आणि कॉल करूनच ना इकडे असणाऱ्या या उदयकांतला विचारलेलं असतं आणि त्याला सांगितलेलं असतं की काय रे, तू तर मला सांगत होतास की तो तर बेशुद्ध पडला आहे, पण मला तर आता रमाकांतसारखा एक माणूस दिसला आहे, काय खरं काय खोटं हेच आता ते विचारत असते. तेव्हा उदयकांत म्हणतो की हो, तो खरं तर बेशुद्ध पडायचं नाटक करत होता बहुतेक, मला तो सोडून ना इकडनं माझ्या डोक्यावर मारून तो निघून गेला. ही गोष्ट जेव्हा आता समजते ना तेव्हा मात्र आता खूपच मोठा धक्का इकडे वल्लरीला बसलेला असतो. वल्लरी आणि उदयकांत आता गाडीत बसतात आणि आता त्या लोकेशनला शोधातमध्ये जात असतात. उदयकांत म्हणतो की तो ह्याच वाटेने गेला. तर त्यानंतर मात्र रमाकांत त्या हॉटेलमध्ये परफेक्ट ना पोचलेले असतात आणि हॉटेलमध्ये जेव्हा ते परफेक्ट जातात ना तेव्हा इकडे तिकडे बघतात आणि तेव्हाच ना त्यांच्या लक्षात येतं की हां, हीच ती जागा आहे आणि हीच ती बरोबर स्पेस आहे. मग इकडे आता गेल्यानंतर ना समोर चित्र बघतात तर काय तिथे ना आता बघितल्यानंतर समजतं की तिथे उदयकांत जो आहे तो रमाकांतना पाहतो. रमाकांत इथे आलेले आहेत, पण रमाकांतला आतमध्ये पकडायला तरी कसं जाणार, कारण दुसरा ऑप्शन नव्हता ना रमाकांतला पकडायला जाण्याचा, कारण तिथे ना पार्किंगमध्ये अर्णवची गाडीसुद्धा लावलेली असते आणि अर्णवची गाडीही लावलेली आहे ना हे दिसल्याबरोबर ना आता टेन्शनच येतं. काय करावं काहीच सुधरत नसतं. तेच आता वल्लरी म्हणत असते की आपण नाही जाऊ शकणार आतमध्ये, प्रॉब्लेम किती होतोय कळतंय का, प्रॉब्लेम होईल. नाही नाही आता आपल्याला इथेच थांबावं लागेल. इथे रमाकांत जाऊन म्हणत असतात की कुठे आहे माझा मुलगा अर्णव राजेशिर्के, सांगा कुठे आहे. मग आता अर्णव राजेशिर्के कुठे आहे असं विचारल्याबरोबर आता अर्णवबद्दल ते सांगत असतात की आम्ही अशा कोणाबद्दलही माहिती नाही देत. मग आता असं कसं तुम्ही कोणाबद्दलही माहिती देत नाही, तुम्हाला ही माहिती द्यावीच लागेल असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी विचारल्या जातात ना तेव्हा आम्ही तुम्हाला का म्हणून माहिती देऊ, तुम्ही आम्हाला कोणी ओळखीचे वाटत नाही असं देखील आता म्हटलं जातं. पण तेव्हाच ना इकडे असणारा तो मॅनेजर जो आहे तो मात्र म्हणत असतो की माझं ऐकून घ्या, मी तुम्हाला कोणतेही आता कारण देऊ शकत नाही. तेव्हाच ना मी त्याच्या वडील आहे, प्लीज थोडं समजून घ्या, मी तुम्हाला काय सांगतोय ते तुम्हाला ऐकावंच लागेल असंही आता म्हटलं जातं. पण तरीसुद्धा ना तो माणूस कोणतीही माहिती काही गोष्टी द्यायला तयार नसतो आणि या गोष्टी तो द्यायला तयार नसतो ना त्यामुळे आता अक्षरशः त्यांच्या गळ्यामध्ये चैन असते. ती चैन आता त्याला तिकडे असणाऱ्या त्या माणसाला द्यावीच लागणार असते, दुसरा पर्याय नसतो. आणि तेव्हा इकडे आता अर्णवबद्दल त्यांना आता खूप जास्त काळजी असते, कारण त्यांना असं वाटत असतं की काही झालं ना तरीसुद्धा आपल्याला अर्णवला भेटून सगळ्या काही गोष्टी सांगायला हव्यात आणि त्यासाठी त्याचे प्रयत्न आता सुरू असतात. तेच आता दुसरीकडे अर्णवची गाडी इथे आहे, त्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येणार नाही आहे, आपल्याला इथेच थांबावं लागणार आहे हेही आता म्हटलं जातं. तेच आता दुसरीकडे ना ईश्वरीला खूप जास्त थंडी वाजत असते, म्हणून अर्णवने तिला आता एक गाऊन दिलेला असतो आणि तो गाऊन बघून ना ईश्वरी चकित होते. पण अर्णवला ती सांगते की हे सगळं काय आहे. अर्णव म्हणतो की ही गाऊन तुला घालावीच लागेल, तुला पर्याय नाही आहे. तेच आता रमाकांतनी चैन दिलेली असते आणि त्या हॉटेलमध्ये रूम मिळवलेली असते, कारण आता त्या हॉटेलमध्ये त्यांना राहायचं असतं. तेच आता ते वरती निघून जातात तर तिथे आता उदयकांत आणि त्याचसोबत वल्लरीसुद्धा आलेली असतात रमाकांतला शोधायला. तेच ईश्वरी हा गाऊन घालून जेव्हा बाहेर येते तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतच राहतो. तर तुम्हाला भाग कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर
तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.